बिमार पडल्यानंतर आपण दवाखान्यात जातो, भारी भारी इंजेक्शन, गोळ्या, औषधं खातो कडूडक चवीच्या. त्याच्यापेक्षा अगोदरच जर आपण प्रिकॉशन घेतले तर आपण बिमारच पडणार नाही. तर हे निसर्गात असे खतरनाक घटक आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण जीवनसत्व मिळतात आणि काय शरीराला लागणारे सर्व घटक मिळतात. तर हे गोंदनचं झाड आहे, फुलाचं नाही. आणि हा फ्लोरा आला आहे त्याला. तर हे गोंदन किंवा तुमच्या इकडे काही लोक भोकरं म्हणत असाल, भोकराचं झाड. आमच्या इकडे काही लोक भोकरं म्हणतात, काही लोक गोंदन म्हणतात. तर हे बघा, आता या टाईमला त्याला फुलोरा खूप आलेला असतो. तर या फुलोऱ्याची भाजी होते. अजून कडुनिंबाच्या फुलोऱ्याची सुद्धा भाजी करतात. आपट्याचे जे झाड असते, म्हणजे आपण दसऱ्याच्या वेळेस जे सोनं चांदी वाटतो की नाही, ते सोनं म्हणून ज्याला आपटा म्हणतो, काही गावरान लोक त्याला लोकल भाषेत भोशाचं झाड म्हणते. तर त्याच्यासुद्धा फुलोऱ्याची भाजी होत असते. आम्ही करून खाल्लेली आहे आणि फार टेस्टी असते, चविष्ट असते. तर तुम्ही करून खा आणि आम्हाला सांगा. ठीक आहे, मी फोटो समोर जोडतोच. भाजी बघा कशी दिसते, शेअर करता. धन्यवाद.